लाडके खड्डे योजना सुरू करा, लाडकी खड्डे योजना सुरू करा। अरे या खड्ड्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, लाडके खड्डे योजना सुरू करा, लाडकी खड्डे योजना सुरू करा। अरे या खड्ड्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। तर मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहीण योजना आणली तशीच त्यांनी लाडके खड्डे योजना देखील आणली पाहिजे। कारण ठाणे, पालघर, भिवंडी जिथे त्यांचा बेस आहे मुख्यमंत्री म्हणून, त्या जिल्ह्यामधल्या रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। चिंचोटी ते भिवंडी जायला 1.5-2 तास लागतात। जर एवढा वेळ लागणार असाल आणि तुम्हीच स्वतः PWD मिनिस्टर असाल तर मला असं वाटतं अशा पदाचा PWD मिनिस्टर पालकमंत्री म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। वसई विरार परिसरातील खड्डे आता डोकेदुखी झालेले आहे। लोकांच्या जीवावर हे खड्डे बेतू लागलेले आहेत, परंतु सरकार या खड्ड्यांवर कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना करत नाही। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या खड्ड्यांविरुद्ध आक्रमक झालेले पाहायला मिळाली आणि त्यांना इतर सर्वच पक्षांनी साथ दिली। चिंचोटी परिसरात या खड्ड्यांविरोधात आंदोलन करण्यात आले। या खड्ड्यांमध्ये जे आहे की आंघोळ करण्यात आली। तर दुसरीकडे अविनाश जाधव यांनी थेट आरोप केलेला आहे की जशी लाडकी बहीण योजना काढतात, लाडका भाऊ योजना काढतात, तसे लाडके खड्डे ही देखील योजना काढा। कारण संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पाहायला मिळतात आणि याचबरोबर पालघरचे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। ते फक्त पक्ष चालवण्याचं काम करतात, निवडणुकीमध्ये जे येतात आणि इथे आपलं निवडणुकीच्या काळात 2 महिने इथे येऊन ठाण मांडून बसलेले, परंतु खड्ड्यांविरोधात कुठल्याही प्रकारची ती भूमिका घेत नसल्याचा आरोप जे आहेत अविनाश जाधव यांनी केलेला आहे। यावेळी सर्व पक्षाचे लोक जे आहेत पदाधिकारी होते, त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। आज दरवर्षीप्रमाणे मला सांगायला खेद वाटतं की दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र सेना ही या कामण ते अंजूरपाटा इथपर्यंत जो रोड आहे तो पूर्ण रोड बोलण्यापेक्षा आज चालन झालेले आहे। त्याच्या आंदोलनासाठी महाराष्ट्र सेना आणि सर्व इतर पक्षीय लोकही इथे उपस्थित आहेत। तर खड्ड्यासाठी आंदोलन आहे आणि मी मुख्यमंत्री साहेबांना खास करून आव्हान करेन की ते आता बोलतात आहेत की लाडकी बहीण योजना, 12वी ग्रॅज्युएशन मुलांसाठी योजना, 1500 रुपये, 600 रुपये, आम्हाला फुकट काहीच नको। माझी तर पूर्ण मागणी आहे की आम्हाला फुकट काहीच नको। आम्ही जो टॅक्स भरतो त्याबद्दल आम्हाला चांगल्या सुविधा, चांगले रस्ते, चांगले गटर देण्यात यावे। मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की ठाणा जिल्हा त्यांचा आहे, ठाण्यातले मुख्यमंत्री आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये हा कामण भाग येतोय, पूर्वी ठाण्यामध्ये आहेत, त्यांना आव्हान करतो की इकडनं 2 दिवस त्यांनी नक्कीच इकडनं कामण मार्गे, भिवंडी मार्गे त्यांनी ठाण्याला जावे। मग त्यांना कळेल की इकडच्या लोकांची बेताग आहे। तुम्ही 1500 देऊन लोकांचे ना भुलवण्याचं काम करतात आहेत, त्याचा मी निषेध करतोय। आम्हाला आमच्या हक्काचे जे टॅक्स आम्ही भरतो त्याच्या चांगल्या सुविधा आम्हाला देण्यात याव्या। लाडकी बहीण लाडका भाऊ इकडनं कामासाठी येतात आणि किती लोकांचे जीव गेले। लाडकी बहीण तुम्ही बहिणीला म्हणता म्हणजे बहिणीला या खड्ड्यामधनं पाठवणार आहेत का? प्रेग्नेंट असतात इथे ज्या हॉस्पिटलला जाणार त्या 1500 रुपयांनी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च होऊ शकतो। मग त्याकडे पाहायला पाहिजेत। ते 1500 रुपये नको आहेत आम्हाला आणि चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न तुम्ही करा। आणि तुम्हाला आव्हान करतो आता येत्या 4 ते 5 महिन्यात निवडणूक आहेत ना, तर तुम्ही इकडनं 2-3 दिवस इकडनं प्रवास करून दाखवा आणि मग तुम्हाला म्हणेल की तुम्ही चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून। मला असं वाटतं की जर तुम्ही पालघरमधल्या कुठल्याही रस्त्यावर जा, तुम्ही वसई फाउंटनवरनं निघालात, फाउंटन ते तलासरी हा रस्ता जाऊन बघा, तुम्ही भिवंडी टू कामण जो वसईकडे येतो तो रस्ता बघा, तुम्ही वाड्यामार्गे वसईला जा, बरोबर आहे। या तिन्ही रस्ते हे अतिशय खराब आहेत। आज खराब नाही आहेत, मागच्या 7-8 वर्षापासून या रस्त्यांची परिस्थिती खराब आहे। आता हे रस्ते करायचे कोणी? तर PWD खात्याने करायला पाहिजेत, मुख्यमंत्र्यांनी करायला हवेत। PWD मिनिस्टर जे आहेत तेच आमच्या पालघरचे पालकमंत्री आहेत, बरोबर आहे, तेच रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, बरोबर आहे। आज रत्नागिरीच्या हायवेची पण परिस्थिती तीच आहे, आज वसईच्या हायवेची पण परिस्थिती तीच आहे। तुम्ही भिवंडीत गेलात तर भिवंडीची पण परिस्थिती तीच आहे। ते स्वतः पालकमंत्री राहायला ठाण्यात आहेत, PWD मिनिस्टर राहायला ठाण्यात आहेत। जर तुम्ही तुमच्या ठाण्याची परिस्थिती सुधारवत नसाल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये निवडणुकीला येऊन दिवसभर बसता, मागच्या खासदारकीला ते दिवसभर या पालघरमध्ये येऊन बसत होते, तुम्हाला जर दिवसभर बसून मतं जर मिळवणं जमत असेल तर रस्त्यावरचे खड्डे कमी करणं का नाही जमत आहे? माझं असं मत आहे, तुम्ही संघटनेचं काम करा ना, तुम्ही लोकांचं नुकसान का करता? तुम्ही एक तर फुल टाईम पक्षाचं काम करा, तुम्ही फुल टाईम आम्हाला फुल टाईम PWD मिनिस्टर आणि पालकमंत्री हवा आहे, ते तुम्ही नाही आहात। आज पालकमंत्र्यांच्या या PWD मिनिस्टरच्या या जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये फाउंटन ते पालघर जायला 4 तास लागतात। चिंचोटी ते भिवंडी
जायला 1.5-2 तास लागतात. जर एवढा वेळ लागणार असाल आणि तुम्हीच स्वतः PWD मिनिस्टर असाल तर मला असं वाटतं अशा पदाचा PWD मिनिस्टर पालकमंत्री म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. यापुढची काय भूमिका असेल, काय आंदोलन? आम्ही आता याच्या पुढे आमची भूमिका हीच असेल की PWD मिनिस्टरना घेतलं नाहीये. आता शेवटचे 2-2.5 महिने उरलेले आहेत, बरोबर आहे. सो आता तुमच्याकडे एक्सक्यूज आहे की बाबा माझा कार्यकाळ संपत आला आहे, बरोबर. सो जेव्हा तुमच्याकडे वेळ होता त्यावेळेला तुम्ही हे करू शकला नाहीत. हे पालघरची तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. पालघरकरांची PWD मिनिस्टरनी माफी मागितली पाहिजे की पालघरला मी काहीही देऊ शकलो नाही, ना चांगले रस्ते देऊ शकलो, ना चांगल्या सुविधा देऊ शकलो. माझं असं मत आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहीण योजना आणली तशीच त्यांनी लाडके खड्डे योजना देखील आणली पाहिजे. कारण ठाणे, पालघर, भिवंडी जिथे त्यांचा बेस आहे मुख्यमंत्री म्हणून त्या जिल्ह्यामधल्या रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. मी त्या दिवशी आमच्या 25 बसेस घेऊन शिर्डीला गेलो. शिर्डीला जाताना शहापूरच्या आधी असनगाव आहे. असनगावला आम्ही सकाळी 9ला पोचलो. 4 वाजता असनगावमधनं आम्ही ट्रॅफिकमधनं निघालो. 4 वाजता शिर्डीला पोचायला आम्हाला रात्रीचे 10 वाजले. जर अशी परिस्थिती जर पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याची असेल तर मला असं वाटतं की PWD मिनिस्टर यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी माझी मागणी. आम्ही गेल्या 2015 पासून आम्ही सर्व ग्रामस्थ, प्रवीण घरत असतील, कमलाकर जाधव असतील, प्रवीण गुप्ता असेल, आम्ही सर्व या रोडसाठी आम्ही लढत आहोत. आणि गेल्या 2015 पासून आम्ही अनेक पत्रावर केले, आंदोलनं केली. तुम्हाला जसं प्रफुल्लनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आवाहन केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब या रोडवर 2 वेळा आलेले आणि त्यांना स्वतः आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मी स्वतः प्रेझेंटेशन केलं आहे. त्याने हा रस्ता बघितलेला आहे. रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते स्वतःसुद्धा आता पदवीधरची जी निवडणूक झाली, निरंजन डावकर उभे होते तेव्हा ते स्वतः या रोडनी त्यांनी अनेक वेळा प्रवास केलेला आहे प्रचाराच्या दरम्यान. तर त्यांनी हा रोड बघितलेला आहे. तर त्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर हा रस्ता करावा. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगेन की शाळेचे विद्यार्थी असतील, त्याच्यानंतर कामगार असतील, कारखानदार असतील, हे बेजार झालेले आहेत. अनेक कारखाने या रस्त्यापर इथून कारखाने सोडून गेले, स्थलांतरित झाले आहेत आणि आमच्याकडचे जे तरुण आहेत ते बेरोजगार झाले आहेत. त्याच्यानंतर रिक्षावाले असतील, ट्रान्सपोर्टवाले असतील, यांचंसुद्धा मेंटेनन्सचं काम येतं, त्याच्यामुळे ते सुद्धा बेजार झालेले आहेत. तर या माध्यमातून एवढीच विनंती करतो की आम्हाला दुसरं काहीच नको. हा जो चिंचोटी रस्ता आहे तो चांगला केला पाहिजे. आणि जसं यांनी प्रफुल्लनी सांगितलं लाडकी बहीण योजना, तुम्हाला सांगतो अतिशय म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्हाला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला शरम वाटते. या ठिकाणी आमच्या अनेक महिलांचे गर्भपात झालेले आहेत, ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्यांचे गर्भपात झालेले. तर मुख्यमंत्र्यांनी ती लाडकी बहीण योजना असेल किंवा तुमची कोणती योजना असेल त्याच्यावर खर्च न करता हा आमचा जो रोड आहे त्याच्यावर पहिलं जास्त लक्ष द्यावं आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा. मी कमलाकर जाधव, माजी सरपंच, बहुजन विकास आघाडी. या रस्त्या संदर्भात बोलायचं झालं म्हणजे जवळजवळ चिंचोटी ते अंजूर फाटा इकडे आज 4 ते 5 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केले होते. आंदोलनकर्ते सगळे इकडे आहेत, दिनेश म्हात्रे असेल, सगळे प्रवीण वगैरे, गुप्ता वगैरे सगळे असतील. फक्त आश्वासन दिले आम्हाला. पण आमची एकच मागणी आहे साहेब की इथे या रस्त्याला झालेले अनधिकृत बांधकाम आणि त्यामुळे साचलेलं पाणी आणि उघड्या ज्या आहेत ते जवळजवळ 93-94 उघाड्या आहेत तिकडे, त्या जर तुम्ही मोकळ्या केल्या तर रस्ता चांगला राहील. आणि तुम्ही जर आत्ता रस्ता बनवला तर रस्ता हा टिकणार नाही. पाण्याचा जोपर्यंत निचरा होत नाही तोपर्यंत रस्ता हा तसाच राहील. आणि दुसरी माझी विनंती आहे की रिक्षेवाले, टेम्पोवाले, स्थानिक कामगार इकडे सगळे आहेत आणि इकडचे आजचे रोजगार, इकडच्या कंपन्या सगळ्या गुजरातला जात आहेत. तर त्याची आम्हाला खूप वाईट वाटतं की ह्या रस्त्यामुळे हे आता होत आहे. म्हणून आम्हाला खूप याच्यानंतर आणखी सर्वपक्षीय आम्ही आंदोलन करू आणि उग्र आंदोलन करू, ही माझी इच्छा आहे.